नंबर 12. यत मृत्या लीला उपकयंतम सोयोग माया बलम दर्शयात गृहीतम इमस इस्पस्म इमस्पानम स्वस्यम सौभाग्यरुदे परम पदम भूषणम भूषणांगनम यत् मर्त्या लीला उपकृतं सोयोगम मायाबलं दर्शित गृहीतम इस्मापनं स्वस्य सौभाग्यगर्दम परपदम भूषणम भूषांगनम. शब्दशार्थ भाषांतर तात्पर्य हिज डिवाइन ग्रेस श्री भक्तिवेदांत स्वामी प्रपादांतरे. भगवंत आपल्या अंतरंग शक्तीने अर्थात योगमायाने या मृत्यूलोकात अवतरणे झाले. आपल्या लीला करण्यासाठी योग्य अशा शाश्वत रूपामध्ये ते प्रगट झाले. वैकुंठ अधिपती या त्यांच्या स्वतःच्या रूपासह अगदी आपल्या ऐश्वर्याचा अभिमान बाळगणाऱ्या व सर्वांचा त्या लीला चकित करणाऱ्या होत्या. अशा प्रकारे भगवंताच्या म्हणजे श्रीकृष्णाचा देह म्हणजे सर्व अलंकाराचं अलंकार आहे. तात्पर्य वैदिक मंत्रामध्ये पुष्टी केल्याप्रमाणे नित्य नित्यानाम चेतना चेतनाम परमपुरुष भगवान हे भौतिक जगातील सर्व बनबरंड्यातील इतर सर्व प्राणीमात्रापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. ते सर्व जीवांचे प्रमुख आहेत. ऐश्वर्य बल यश सौंदर्य ज्ञान आणि वैराग्य या ऐश्वर्याने कोणी बराबरी करू शकत नाही. त्यांच्यापेक्षा वरचढ कोणी ठरू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण ब्रह्मांडामध्ये उपस्थित होतात तेव्हा ते एक मानवाप्रमाणे दिसतात, कारण मर्त्य लोकामध्ये लीला करण्यास अगदी योग्य त्या प्रकारे ते प्रगट होतात. ते वैकुंठातील आपल्या चतुर्भुज रूपामध्ये मानव समाजात अवतरणी झाले नाहीत, कारण तसे करणे त्यांच्या लीलेसाठी योग्य ठरले नसते. तथापि ते मानव दृश्य रूपामध्ये अवतीर्ण झाले तरी ते कोणत्याही एका षड ऐश्वर्याशी देखील कोणतेही त्यांचा समान नव्हता वा नाही. या जगामध्ये प्रत्येकाला त्यांच्या ऐश्वर्याचा अहंकार असतो, परंतु भगवान श्रीकृष्ण मानवी समाजात वास्तविक करीत होते तेव्हा त्यांना संपूर्ण विश्वातील आपल्या सर्व समकालीनवर मात केलं. पुढच्या श्लोकाचा भाषांतर ऐका. युधिष्ठिर महाराज करीत असलेल्या रासयज्ञाच्या मंडपामध्ये ऊर्ध्व अधो मध्य लोकातील सर्व देवतागण एकत्रित झाले आणि भगवान श्रीकृष्णाचे रूप सौंदर्य पाहून ध्यानपूर्वक ऐका. भगवान श्रीकृष्णाचे रूप सौंदर्य पाहून त्यांना असे वाटले की मानव निर्माता ब्रह्मदेवाच्या कौशल्यपूर्ण निर्मितीचे ते परम अवधी आहेत. हरे कृष्णा. हा अध्याय श्रीमद भागवतम अध्याय 2 आणि या श्लोकाचं ह्या अध्यायाचं नाव आहे भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करणे. आता जन्माष्टमी येते आणि आपण जेव्हा कधी भगवान राधन मदन गोपाल किंवा भगवंताच्या कोणत्याही विग्रहाचं दर्शन घेतो तर भगवंताच्या रूपाचं दर्शन करीत असताना आपल्याला नुसतं दर्शनच नाही घ्यायचं, तर त्या दर्शनाबरोबर काय केलं पाहिजे आपल्याला, तर भगवंताच्या लीला पण आठवल्या पाहिजे. म्हणून भगवंताचं दर्शन घेताना 3 गोष्टी येतात. एक म्हणजे आज मी भक्तिरस अमृत सिंधू वाचत होतो की भगवंताचं सौंदर्य रासयज्ञामध्ये युधिष्ठिर महाराज प्रश्न विचारतात की असं सौंदर्य मी आता पाहिलं नाही. देवतागण सुद्धा म्हणतात की ब्रह्मदेवाची परम निर्मिती आहे. परपत तात्पर्यात लिहितात की ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंतांनी निर्माण केले. म्हणजे देवतांची बुद्धी किती स्मित आहे की ते म्हणतात की ब्रह्माजीने केलं, पण प्रपात म्हणतात नाही, भगवंताने ब्रह्माजीला निर्माण केलं आणि ह्या सगळ्या सृष्टी निर्माण केलं. तर एकदा प्रपात अमेरिकेमध्ये जात असताना एअरपोर्टवर होते आणि एअरपोर्ट असताना एक त्यांचे शिष्य बाजूला होते आणि प्रपात मधात उभे होते. एक सुंदर स्त्री जात होती. जात असताना एक शिष्य प्रपातांच्या उजव्या बाजूला होता. तो त्या स्त्रीला पाहत 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 एकदम असं गेल्यानंतर नेमकं ती क्रॉस झाली ती माताजी आणि त्याचं लक्ष प्रपातांच्या चेहऱ्याकडे गेलं आणि प्रपात म्हणतात सुंदर आहे ना. तो एकदम खाजील झाला, याचा त्याचा जीवाचं पाणी झालं की असं कसं काय. तर प्रपात म्हणतात एक ध्यानात ठेव, ह्या जगातली सुंदरता पाहून एवढा आकर्षित होतो, जो निर्माण करणारा तो किती सुंदर असेल. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताच्या सौंदर्याला कनेक्ट करायचे. म्हणून आपण जेव्हा मदन गोपालजीचं दर्शन घेतो तर भगवंताचं दर्शन घेताना 3 गोष्टी असल्या पाहिजे. एक म्हणजे भगवंताचं रूप सौंदर्य,
म्हणजे 64 गुणापैकी 4 गुण महत्त्वाचे आहेत. कोणते? वेणू माधुर्य, लीला माधुर्य, रूप माधुर्य. आणि रूप माधुर्यामध्ये विशेष करून रूप माधुर्य असं काय, या जगामध्ये आपण प्रत्येक रूपाच्या प्रती आकर्षित होतो, पण आपलं रूप काही काळानंतर हळूहळू त्याची ग्लानी होऊन जाते. पण रूप माधुर्य हे महत्त्वाचं गुण. आणि भक्तिरस सम्राट सिंधूमध्ये आता मी जन्माष्टमीच्या पिरियडमध्ये रूप माधुर्य विचार करत असताना तिथे सनातन गोस्वामी 64 गुणाचं वर्णन करतात. आणि 64 गुण केल्यानंतर भगवंताचं रूप सुंदर आहे, पण त्याबरोबर 2 गोष्टी येतात. एक म्हणजे रूप आपलं महानता आणि मधुरता. जेव्हा तुम्ही भगवंताचं सौंदर्य दर्शन घेतात ना, 3 गोष्टी पाहिल्या पाहिजे. एक तर भगवंताचं रूप सौंदर्याचं पाहायचं, आणि ते सौंदर्य पाहत असताना त्या सौंदर्यामध्ये 2 गोष्टी तुम्हाला जाणवल्या पाहिजे. एक म्हणजे भगवंताची महानता आणि दुसरी म्हणजे मधुरता. आता कृष्ण जन्माष्टमी आहे, तर आपल्या साधकांचं मेडिटेशन काय असलं पाहिजे, स्मरण कसं असलं पाहिजे. भगवंताचं आपण दर्शन घेत असताना भगवंताच्या लीलेमध्ये स्मरण झालं. कारण की बऱ्याच वेळा आपण मंदिरात येतो, 5 मिनिटं दर्शन घेतो आणि एवढ्या स्पिकली बाहेर पडतो. पण जेव्हा शास्त्रचक्षुनं दर्शन घेतो ना, आता हे प्रवचन करण्यासाठी मी 2 महिन्यापासून विचार करत होतो. मग 2-4 पुस्तकाचे रेफरन्स घे, इकून काढ, तिकून काढ, शोधून काढ. त्याच्यात नाही का असं मला कुठं कुठं श्लोक भेटतील, काय भेटतील, मग याच्यातून काढ, हे काढ. मग काढल्यानंतर एक कळालं की भगवंताची जसं मग मला वल्लभाचार्यांचं मधुराष्टकम सापडलं. आणि त्याच्यामध्ये भगवंताची महानता पण दिलेली, मधुरता पण दिलेली आहे, आणि सौंदर्याचं पण, अधोरम मधुरम वंदनम मधुरम. आणि ह्या श्लोकामध्ये मी भाषांतर तुम्ही गेल्यानंतर आपण प्रवचन झाल्यानंतर ते वाचू की किती भगवंताचं सौंदर्य महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचा मूड किती क्रिएट होईल जन्माष्टमीच्या याच्या वेळेस. तर आज आपण भगवंताचं सौंदर्य घेत असताना कधी मंदिरात गेलात दर्शन घेताना कोणत्याही विग्रहाचं, म्हणजे आपण राधा मदन गोप्याला जाऊ किंवा आपल्या घरामध्ये लड्डू गोपाल असेल किंवा जगन्नाथजी असेल किंवा विठ्ठल रुक्माई असेल किंवा राधा मनोहरजी असेल, हे दर्शन घेताना आपल्याला एक एक लीला आठवल्या पाहिजे. आणि ते लीला आठवत असताना 3 गोष्टी दिसल्या पाहिजे. कोणत्या? सौंदर्य, दुसरं महानता आणि मधुरता. हे जर असेल ना तर तुम्हाला ते दर्शन घेण्यात मजा येईल. मजा म्हणजे काय? तल्लीनता आणि आनंद प्राप्त होईल. पृथ्वी विको थोडं कमी करता. तर सगळ्यात महत्त्वाचं श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदात 11वा अध्याय श्लोक नंबर 2 आणि 4 मध्ये जेव्हा भगवान कृष्ण हस्तिनापूरहून नाही का द्वारकेला जातात, आणि द्वारकेला गेल्यानंतर द्वारकेच्या राण्या भगवान कृष्णाचं दर्शन घेतात ना, तिथे एक श्लोक येतो तम अश्रिता निदम जगत भय वहम प्रतुम प्रज्ञा सर्व भरतू दर्शन लालसा. तिथं कोणता शब्द वापरलेला आहे? भरतू दर्शन लालसा. म्हणजे सगळ्या राण्या नाही का, भरतू म्हणजे स्वामी आणि दर्शन लालसा. इको कमी करून टाकू, चेंज करा 1 किंवा 2. हरे कृष्ण हरे कृष्ण. आवाज वाढवा थोडा. हरे कृष्ण. हां, आवाज वाढवा. हरे कृष्ण. हां, येस, हरे कृष्ण. तर तिथे सगळ्या ज्या राण्या आहेत तर भगवान कृष्णाचं दर्शन लालसा बघतात. आणि ते दर्शन लालसा कशी, तर तिथे कृपा तात्पर्यामध्ये लिहितात की भरतू दर्शन लालसा. जेव्हा इथे भगवंताच्या सौंदर्याचं दर्शनाची लालसा एवढी होती की ते असे निरंतर भगवंताचं सौंदर्य पाहण्यासाठी उत्सुक असायचे. आणि मग तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा त्या भगवान कृष्णाच्या ओठाकडे बघतात, आणि त्यांचे ओठ पाहिल्यानंतर कसे दिसतात त्यांना? एकदम बिंब फळासारखे. जसं आपण दामोदराष्टकम म्हणतो, त्याच्यामध्ये आपलं रक्तबिंबम हा जो फळ वापर, तर त्या गेल्यानंतर तिथे राधागोविंद महाराज प्रवचनामध्ये म्हणतात की जेव्हा ते ओठाला पाहतात तर त्यांना त्या ओठाबरोबर नाही का भगवंताने शंख कसा स्पर्श केलाय आणि त्या ओठांमुळे शंख लाल झालाय. आणि दुसरं, त्या शंकरावर त्यांना कोणाची लीला आठवते माहिती आहे का?
प्रल्हाद आपला ध्रुव महाराज की हे शंख भगवंताने ध्रुवाला स्पर्श केला होता. म्हणून जेव्हा आपण दर्शन घेतो भगवंत, आता मी बऱ्याच दिवसापासून मी गेले की एकच वेळ, अरे भगवंताचं दर्शन आहे. तर आता आपण गेलो ना, दर्शनाला लालसा कशी असली पाहिजे. तर पहिली गोष्ट चरणापासून दर्शन घ्यायचं. जेव्हा तुम्ही चरणाचं दर्शन घेतात भगवंताचं, तर भगवंताचे चरण कसे त्रिभंग स्वरूपामध्ये असे आहेत. का बरं असे आहेत? ते एकदा श्रीमान शिक्षाष्टक म्हणून झालेलं आहे की भगवंत असे त्रिभंग एका पायावर का उभा राहतात. त्याचं कारण आहे की भगवंत जेव्हा उभा राहतात तर रासलीला खेळतायत हे भगवंत त्या पोझिशनमध्ये, म्हणून इस्कॉनमध्ये तुम्ही जे विग्रह दिसतात ते नेहमी रासलीलेच्या मूडमध्ये गोपींसोबत असतात, म्हणून त्या मुद्रेमध्ये असतात. म्हणजे आणि दुसरं, भगवंत चरण कमल असे का ठेवतात तुम्ही बघितलं असेल. त्याचं कारण असं की त्याच्यातून जी हवा वाहतीये, तर त्याचे जी चरण धुळेन आणि जे भक्त दर्शन घेतील त्यांच्या मस्तकावर किंवा त्यांच्या अंगावरती धूळ जावं म्हणून भगवंत अशी उभा राहतात. आणि दुसरे, जेव्हा कोणी भक्त अपराध करीत असेल तर त्याच लाताने असुर असो का वैष्णव त्याला लात पण मारतात. म्हणून असं केल्यानंतर जेव्हा बरं हे एक पोझिशन दिलेली आहे, पण आचार्य इथे आपल्याला डीपमध्ये सांगतात की भगवंताचं दर्शन घेताना पहिलं आहे एक तर म्हणजे चरण कमल. चरण कमलाचं मी आता ह्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. तर पहिलं चरण दर्शन घेताना 19 चिन्ह आठवले पाहिजे तुम्हाला. किती चिन्ह? 19 चिन्ह आठवले पाहिजे. 19 चिन्हामध्ये मी ते प्रवचन घेतलं की दैनंदिन जीवनामध्ये कसं स्मरण करायला पाहिजे, त्याचं 19 चिन्हाचं काय महत्व आहे. तर हे चिन्ह काय शिकवतात तुम्हाला? भगवंताच्या लीला, महानता, मधुरता आणि त्यांची करुणा, दया, आणि दुसरं ते आपल्याला बऱ्याच शिक्षा देत आहेत. म्हणून चरण कमळ पाहिल्यानंतर जेव्हा ब्रजवाशाने भगवान कृष्णाचे चरण पाहिले तर नंद बाबाकडे गेले आणि म्हणले, बाबा हे जे बालक आहे कोणी साधारण नाही आहे, याने असे अद्भुत चिन्ह धारण केलेले जे सर्वसामान्य व्यक्तीमध्ये नाही आणि ते तुमच्या घरी जन्माला आलाय. तर भगवंताला वाटलं, अरे यांना ऐश्वर्याचा नाही का भावदान, ऐश्वर्य जर आले तर हे माझ्याशी चांगला आदान मला भगवंत म्हणून करेल. भगवंत लगेच योग मायने झापलं. आणि झापल्यानंतर तिथे आचार्य म्हणतात की भगवंताचे जेव्हा आपण चरण बघतो तेव्हा भगवंताचं ऐश्वर्य तुम्हाला दिसतंय, महानता तुम्हाला दिसते. म्हणून त्या चरणाकडे पाहिल्यानंतर पहिलं भगवंताची महानता, मधुरता तुम्हाला आठवली पाहिजे. म्हणजे आपण ते केलं. बरं, आता ह्या चरण एवढं दिलेलं आहे, आता चरणचिन्हाचं आपण जास्त विश्लेषण करणार आहे. तर पहिलं, दुसरं म्हणजे ते भक्तांसाठी उद्धार आणि अभक्तासाठी दंड. याचं पहिलं उदाहरण आहे शक्टासूर. शक्टासूर जेव्हा त्या छकड्यामध्ये बसलेला होता आणि मग सगळे यशोदामाई सगळे ते यज्ञामध्ये होते, भगवान कृष्णाकडे कोणाचं ध्यान नव्हतं. आणि जो तो आपल्या याच्यामध्ये त्याने भगवंतान पहिलं सगळा फेस्टिवल माझ्यासाठी आणि मला कोणीच विचारत नाही, करायचं तर काय करायचं. तर भगवंत रडण्याचं नाटक करतात आणि रडतात असताना यशोदामाईने काय केलं, सगळ्याला सोडलं. ते यज्ञामध्ये ब्राह्मण कारण भगवंत वेदाच्या स्तुतीला कांटाळून जातात. त्यांना जास्त स्तुती कोणाची आवडते, जे गोपसखासोबत गोपी त्यांना भर्सना करते ना, ती जास्त आवडते भगवंताला वेदाच्या स्तुतीपेक्षा. ते म्हणजे काय स्वा लावलेलं आणि मला बोर झाले, मग काय करायचं. तर तिथे यशोदामाई काय करे, कृष्णाला दूध पाजायला नाही का कुठेतरी बघते आणि छकड्याच्या खाली भगवंताला झोपवते आणि दूध पाजता पाजता भगवंत झोपल्याचं नाटक करतात आणि यशोदाबाई निघून जाते आपल्या यज्ञाच्या कार्यामध्ये. त्यावेळेस भगवंत बघतात की हा शक्टासूर भूतप्रेताच्या योनीमध्ये राहून याच्यावर तो हळूहळू दाबत खाली भगवंताला दाबण्यासाठी प्रयत्न करत होता आणि भगवंत ते असे हातपाय खेळत होते. म्हणजे स्वतःहून भगवंताला लात नाही मारली, म्हणजे ये तू खाली, तू आला तर मी उडवतो. म्हणून ते जे तुम्ही चरण दिसतात ना, तर तुम्हाला हे आठवलं पाहिजे की भगवंताने जसं जसं शक्टासूर खाली येत होता तसं तसं भगवंताने काय निस्ता स्पर्श केला आणि स्पर्श केल्याबरोबर सगळे ते शक्टासुराचा वध झाला आणि सगळे भांडे विखुरल्या गेलेले. तर तुम्ही जेव्हा दर्शन घेता तर तुम्हाला ती लीला आठवली पाहिजे, अरे भगवंताने शक्टासुराचा वध केला. आणि इथं जे भूतप्रेतांचं ज्यांना भीती वाटते तर ते स्मरण तुम्हाला जे तुमच्या जीवनात संकट समस्या आहेत, भगवंत काय करतात, या शक्टासुराला असंच उडवलं ना
तर भक्ताच्या जीवनातले संकट समस्या भगवंत असेच उडून लावतात. म्हणून ते लक्षात आलं पाहिजे. दुसरं इथे कालिया नाग, पूर्वी टाइम वाढवा जरासं. कालिया, जे कालिया द्वेषानं, त्याच्यामध्ये एवढा द्वेष होता आणि त्याने कोणाच्या प्रती अपराध केला? गरुडजीच्या प्रती अपराध केला होता. आणि एवढा द्वेष असताना तिथे अनंतशेष बघतात, बलरामजी विचार करतात की भगवंत लक्ष्मी आणि अनंतशेष विचार करतात की या काल्यानं कोणतं पुण्य केलेलं आहे की भगवंत त्यांच्या मस्तकावर नृत्य करतायत. आणि ते नृत्य करीत असताना बघा, साप आहे ना लय सटकणारा प्राणी, जर त्याची कात सुटली ना तो लय स्पीडमध्ये पळतो. मी गावात पाहिलं. आणि ज्याच्या कात असते ना ते हळूहळू चालतो. पण अशा सर्पावर, कालियावर सुद्धा काय केलं, भगवंतानं डान्स केला. म्हणजे भगवंत कोण येतं, आपण बाहेर म्हणतो नटराज, पण हे महानटराज आहेत किंवा नटराज म्हणतात भगवंताला, कृष्णाला, की ते सापावर डान्स करतात. आणि एक फणा ऐकून ते फणा येऊन भगवंताने बाकी कोणावर एवढी कृपा नाही केली. भगवंताने आपल्या चरण कमलाने कालियाची काय केली, उद्धार केला. का बरं केला? कालियाच्या ईर्ष्याने दोषामुळे नाही केला, तर त्यांची जी पत्न्या होत्या नागकन्या, त्या भगवंताच्या अनन्य भक्त होत्या. आणि भगवंताने त्या नागकन्याकडे पाहून नाही का काय केलं, त्यांचा उद्धार केला. आणि मग केल्यानंतर जेव्हा काल्याचा अहंकार, दमन किंवा त्याचं ईर्ष्या सगळे मुक्त झाल्यानंतर जेव्हा त्याला सांगितलं की इथून सोडून तू काय कर, त्या वेगळ्या द्वीपमध्ये जाऊन निवास कर, तर त्यावेळेस कालिया विचारतो, काय विचारतं की तिथे येऊन सुद्धा मला कोणीतरी गरुडजी हे करते. तर भगवंत म्हणते काळजी नको करू, माझे मस्तक चरण कमल ज्याच्या मस्तकावर पडतात त्याला कोणी याच्या पुढे करणार नाही. आणि हेच माझं सिंबॉल. म्हणून आपण रोज सकाळी शेट्री घेतो डोक्यावर, बघितली का शेट्री, त्याला भगवंताची शेट्री म्हणतात डोक्यावर. साऊथ इंडियामध्ये किंवा आपल्या मंदिरामध्ये ती खांद्यावर घ्यायची, डोक्यावर घ्यायची असते. तर आपल्याला चरण कमल तर आजकाल नाही भेटणार, पण त्या शेट्रीचे रूप म्हणून आम्ही सकाळी जेव्हा ड्रेसिंगला जातो तर भगवंताचे चरण कमल डोक्यावरून छातीवर घेतो, राधाराणी ललिता विषय, आणि डोकं पण टेकवतो. आता तेवढं भगवंताने कृपा केलेली. पण आपण काय करू शकतो, रोज शेट्री घेतली पाहिजे भगवंताची. तर हे भगवंताचं कालियानाग. दुसरं काय केलं, अक्रूरजी जेव्हा वृंदावनमध्ये प्रवेश केला, तर केल्यानंतर भगवंताचे चरण कमल पाहून नाही का त्या ब्रजरेतीमध्ये लुडबुडू लागले. आणि त्यांना असं वाटलं की किती माझं भाग्य आहे की वृंदावन येण्याच्या पहिलेच मला भगवान कृष्णाचे आणि बलरामाचे चरण कमल दिसायचे. आणि दुसरं, जेव्हा भगवान कृष्ण पुढे चालायचे ना गायीच्या, तर गायी नाही का भगवान कृष्णाचे चरण पाय नव्हते दिसायचे, कारण त्या रस्ता सोडायच्या. का? भगवंताचे चरण कमल आहेत. म्हणून आपण जेव्हा ह्या चरण कमलाचं स्मरण करतो ना, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या पाहिजे. नुसतं गेलो प्रभूजी आज ड्रेसिंग लई छान दिलं, हो ठीक आहे, पण तू काय शिकला, तुला काय लिहिल्याचं स्मरण झालं. आणि मग हे झाल्यानंतर ते चरण दर्शन घेतलं तर अक्रूरजीला योगदृष्टी प्राप्त झाली भगवंताचे चरण कमलाचं दर्शन घेऊन. आणि मग भगवंताचं रूपाचं सौंदर्य त्यांनी पाहिलं. केल्यानंतर इथे कुंती महाराणी आपल्या प्रार्थनेमध्ये भगवंताच्या चरण कमलाचं वर्णन करते. ती कशी करते, तर पहिल्यांदा केल्यानंतर तिला असं वाटलं भगवंताला, म्हणजे ती आत्या होती भगवंताची, आणि डायरेक्ट चरण कमलापासून जर मी प्रार्थना करू तर भगवंत मला थांबवते. म्हणे काय का आत्या, माझी डायरेक्ट कसं काय प्रार्थना हे करते, मी तुझा भाचा आहे काय, मी तुझा भाचा आहे. तर त्यावेळेस कुंती महाराणी कुठून प्रार्थना करते, नमो पंकजनाभाय, म्हणजे ती सुरुवात कुठून करते कुंती महाराणी, भगवंताच्या नाभीपासून करते. मग दर्शन घेताना ती कुठून घेते, नाभीपासून. नमो पंकजना, नमो पंकज मालेने. दुसरं पण लोक फोकस कुठं घालते, ते भगवंताच्या गळ्यातला जो कमळाचा हार आहे फुलाचा त्याच्याकडे फोकस करते. आणि नंतर काय करते, तिसऱ्यानं नमो पंकज नेत्राय, ती भगवंताच्या नेत्राकडे जाते. आणि सगळ्या शेवटी मध्ये नमस्ते पंकजांगरी, म्हणजे सगळं फिरून फिरून शेवटी ती कुठं आली, चरण कमलाकडे आली. डायरेक्ट करीन तर भगवंत थांबते, म्हणून पहिलं नाभीकडे, कमळाकडे आणि मग नेत्राकडे डायरेक्ट चरणाकडे आणून सोडलं. डायरेक्ट चरणापासून सुरुवात करायला पाहिजे, पण कुंती महाराणीने काय केली, नाभीपासून सुरुवात केली.
म्हणून आपण इथे पण आपल्याला आचार्य शिकवतात की दर्शन घेताना चरण कमलापासून घेतलं पाहिजे आणि तेव्हा घेतल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी प्रार्थना केल्या पाहिजे. म्हणून भागवताच्या वेळेस किंवा भगवंताचं दर्शन घेताना हे प्रार्थना म्हणायला पाहिजे. नमो पंकज नाभाय, नमो पंकज मालिने, नमो पंकज नेत्राय, नमस्ते पंकजांग्रिही. आता अंग्री हा शब्द का वापरला आहे? जसं पराग असतो कमळावरचा, तसंच भगवंताचे चरण कमल कमळाच्या परागाप्रमाणे असतात, एकदम त्या कलरचे असतात. म्हणून ते स्मरण झालं पाहिजे कुंती महाराणीच्या त्या स्वर. त्याच्यानंतर तिथे भगवंताच्या चरण कमलाचं कोणाने उद्धार केलेला आहे? अहिल्या. तर आपल्यामध्ये कालियासारखा जर ईर्ष्या दोष असेल आणि भगवान कृष्णाचे आपण चरण धारण केले, स्मरण केलं, तर आपले ईर्ष्या दोष नष्ट होतो. जेव्हा आपण पतित असो तर अहिल्याचं काय केलं? चरण स्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला. तर तुम्हाला ह्या सगळ्या लीला आठवल्या पाहिजे. त्यावर आता मी वेळ खूप कमी आपल्याला, मी अजून पण मला पुढचे घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही चरण कमलाचं दर्शन घेतलं तर आणखीन एक तुम्हाला लीला आठवली पाहिजे. पादुका घेतलेले भरत महाराजांचं. आणि किती वर्ष सेवा केली भरत महाराजाने? 14 वर्षे केलेली नॉनस्टॉप. आपल्याकडे लोक येतात डायरेक्ट भगवंताचं दर्शनच घेतात, खाली त्यांना काही दिसतच नाही. तर पहिले चरण कमल ही सुरुवात असली आणि मग घेतल्यानंतर तिथे त्या सेवेमुळे, म्हणून आपण जेव्हा भगवंताचे चरण दर्शन घेऊ तेव्हा तुम्हाला या सगळ्या लीला आठवल्या पाहिजे. लक्षात आलं? उद्यापासून जेव्हा दर्शन घेताना मंगल आरतीला त्यावेळेस किंवा जसं तुम्ही दर्शनाला येताना तेव्हा, ठीक आहे. त्याच्यानंतर आता चरण कमळानंतर दुसरं काय येतं? भगवंताच्या मांड्या, उर. याचं वर्णन कुठे आहे? श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये जेव्हा नर नारायण ऋषी तपस्या करीत होते भगवंताचा अवतार, त्यावेळेस इंद्राने अप्सरा पाठवल्या होत्या आणि त्या अप्सरा पाठवल्यानंतर त्यावेळेस भगवंतानं म्हणले, अरे तू काय अप्सरा पाठवतो? माझ्या मांडीतूनच अप्सरा काढणे. कोणती अप्सरा निघाली? उर्वशी, सगळ्यात ब्युटिफुल. आणि त्यावेळेस ती, आणि त्याबरोबर आणखीन अप्सरा दिल्या, चल तू बी काय याद रखे का, तुला गॉड गिफ्ट. म्हणजे भगवंत सगळ्या कामदेवाचे कामदेव आहेत. म्हणून त्यांचं नाव आहे मदन मोहन आणि त्यांना मोहित करणारे कोण आहे? मदन मोहिनी. तर हे जेव्हा तुम्ही मांड्या बघता तर तुम्हाला हे आणि दुसरं मांड्याचं तुम्ही पाहिल्या भगवंताच्या, तर भगवंत गोप सकाला काय करायचे? कुस्ती खेळताना मांड्या थापटायचे. कसं करायचे? कुस्ती खेळताना. आणि मग तुम्हाला त्या मांड्या लक्षात आल्या तर भगवंताच्या ह्या 2 लीला आठवल्या पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे भगवंताची नाभी कमल, मांड्यापासून नाभी कमल. नाभी कमल पाहिल्यानंतर तुम्हाला ह्या सृष्टी 14 लोक, इथे भगवंताची महानता तुम्हाला कळेल. आतापर्यंत आपण काय पाहिली? मधुरता पाहिली आणि महानता पण पाहिली. म्हणजे भगवंतानं ऐश्वर्य पण दाखवलं आणि भक्तांसोबत लीला केलेल्या. पण जेव्हा नाभी कमल बघता तर तुम्हाला असं कळायला पाहिजे की भगवंताची नाभी कमलातून 14 लोकांची निर्मिती, सृष्टी निर्माण झाली आणि सृष्टिकथा ब्रह्माजी निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून आपण म्हणतात ना, भगवंताच्या अंगाने कोणत्याही गोष्टी केल्या जातात. आपण भोग लावतो, आपल्याला कधी कधी वाटतं भगवंत खातात का? भगवंत नुसतं चर्म आपल्या चक्षुने सुद्धा त्या प्रसादाला ग्रहण करू शकतात. ती म्हणून कसं काय? याचं चांगलं उदाहरण, या जगामध्ये एखाद्याला मूलबाळ जन्माला घालायचं स्त्री पुरुषाच्या संघाची गरज जाते, पण भगवंताने बिना पत्नीचं, लक्ष्मी पायाजवळ आहे पण ब्रह्माजीला जन्माला घातलं. आणि मग ब्रह्माजीला जन्म घातल्यानंतर त्यांचे पुत्र पण ते झाले. तर तेव्हा तुम्हाला ब्रह्माजीचा ते कळेल. म्हणून पंकज नाभी हा कुंती महाराणी ते स्मरण करते की का बरं? आता नाभीच्या अशा काही लीला नाहीत, पण कुंती महाराणी भगवंताची महानता तिथं प्रेझेंट करते. दुसरं नमो पंकज मालिने, भगवंताच्या लीला, आणि नेत्र भगवंताचं सौंदर्य, आणि मग भगवंताची दया, अशा 4 विश्लेषणामध्ये ते येते. आणि मग केलं याचं वर्णन काय? श्रीमद भागवताचे 3रा स्कंद अध्याय 8वा श्लोक नंबर 16 मध्ये ब्रह्मांडाची सुरुवात आणि ब्रह्माजीचं ही जी सृष्टी कशी महानता दाखवलेली आहे. आपण त्याला जरी नुसतं पाहिलं तरी आपल्याला भगवंत महान हे कळून जाते. मग जेव्हा नाभीला पाहताना ते, आणि याचं दुसरं, आता नाभी कमलाला गेल्यानंतर पुढे येऊया वक्षस्थळ, म्हणजे छाती भगवंताची. लक्ष आहे ना तुमच्या सगळ्यांचं? हां. तो वक्षस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला 2 लीला आठवल्या पाहिजेत.
एक म्हणजे जेव्हा सगळ्या देवतात भृगु मुनीने सगळ्या देवतांची परीक्षा घेण्यासाठी ठरवलं होतं आणि मग ब्रह्माजीला मानसिक रूपया आदर नाही दिला. शिवजींना म्हटले, "बाजूला हो, तू मग घाण आहे." आणि डायरेक्ट भगवान विष्णूकडे गेल्यानंतर काय केलं, लाथ मारली. तर तिथे भगवान विष्णू म्हणतात, "अरे, ब्राह्मण मला खूप प्रिय आहे आणि अशा ब्राह्मणाच्या चरण कमलाला माझ्याकडून इजा तर नाही झाली आणि ते बी आज तुम्ही भगवंताच्या कोणत्याही विग्रहाचं दर्शन घेता तर भृगुमुनीचं चिन्ह तुम्हाला पाहायला भेटते." म्हणजे भगवंत आपल्या भक्तासाठी काही करायला तयार असतात. त्या वक्षस्थळावर भगवंताने आपल्या भक्ताला स्मरण करण्यासाठी काय केलंय, ते चिन्ह आजपर्यंत धारून ठेवलं. म्हणजे भगवंत किती भक्त प्रिय आहेत, भक्त वत्सल आहेत, हे तुम्हाला आठवलं पाहिजे. आणि दुसरं लीला भगवंताने लक्ष्मीला काय केलं, वक्षस्थळावर स्थान दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही आज बी दक्षिण भारतात जाता, तर वक्षस्थळावर लक्ष्मीचं मोठे-मोठे विग्रह पाहायला भेटतात. बालाजीचा तुम्ही फोटो जर पाहिला, तर छातीवर आहे लक्ष्मी देवी निवास करते. म्हणजे भगवंत श्रीवत्स धारण करतात आणि हे केल्यानंतर तिथे विशेष करून ह्या दया, प्रेम, समृद्धी, ऐश्वर्य आणि याबरोबर तुम्हाला ह्या गोष्टीचं स्मरण झालं पाहिजे, की भगवंत भक्ताला अभय देतात आणि भक्ताला ज्या गोष्टी पाहिजे ते लक्ष्मीच्या रूपातून प्रगट करतात. आणि वक्षस्थळ पाहिल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं की वक्षस्थळावर विशेष करून इथं सुदामाची भेटीचं वर्णन झालं पाहिजे. कारण भगवंतानं डायरेक्ट वक्षस्थळाने पहिलं आलिंगन कोणाला केलं? सुदामाला केलं. तर तुम्हाला ती सुदामाची लीला वक्षस्थळ पाहून नाही का आठवण झाली पाहिजे, की भगवंत आपल्या भक्ताला कसे आलिंगन. दुसरं उदाहरण कोण आहे रामायणामध्ये? जेव्हा हनुमानजी येतात लंकेमधून, भगवंत म्हणले, "मला तुला तुला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही आणि मी काय देऊ शकतो? तर माझं आलिंगन देऊ शकतो." तर भगवंताने आपल्या वक्षस्थळाने स्पर्श केला. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ईश्वर सर्व भूताना हृदय अर्जुन तिष्ठती, की भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहेत. तिष्ठती ह्या म्हणजे हृदय तिष्ठती. ते तर भगवंत आपल्या हृदयामध्ये पण आहेत, पण विशेष करून त्यांच्या वक्षस्थळावर पाहिल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टीची आठवण झाली पाहिजे. आणि मग भगवंत एक म्हणजे आपल्या भक्तांना प्रेम करतात, लक्ष्मीला स्थान देतात आणि दुसरं कोणी सेवा दिली त्याला शाश्वत आलिंगन देतात. हनुमान जे आज बी चिरंजीव पदाने कायमस्वरूपी कशासाठी आहेत? केवळ भगवंताने मला आलिंगन दिलं याच्यासाठी. म्हणून जगन्नाथपुरीला गेलात तुम्ही कधी आलिंगन, आता आपल्या इथं नाशिकला बी आहेत जगन्नाथजी. नसेल तुमच्याकडे छोटे विग्रह असेल तर ते छातीला लावून घे. भगवंता तुझाच स्पर्श महत्त्वाचा आहे. डोक्यावर, खांद्यावर जसं पॉसिबल आहे. हां, तर ते वक्षस्थळाचं पाहून तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर भगवंताच्या जेव्हा तुम्ही वक्षस्थळाच्या वरती येतात, काय येत आहे? भगवंताचे हात. सगळ्यांना म्हणा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर हाताद्वारे भगवंताच्या कितीतरी लीला आहेत. म्हणून इथे विष्णू पुराणामध्ये सांगितले, अभय सर्व भूतेभ्यो ददामी एव धर्मस्य. भगवंताचे हात काय करतात? अभयम सर्व भूतेशी. माझे हात आहे ना भक्तांना अभय प्रदान करतात. आणि दुसरं काय? ददामी एशम धर्मस्य. जे पाहिजे मी त्यांना देतो. म्हणून कांचीपुरममध्ये तुम्ही जेव्हा जाता तर वरदराजाचं दर्शन घेतात, तर तिथे ते वरदान पण देतात आणि मा सुचलेले पहा. आज मी तुम्ही वरदराजाचं दर्शन घेतात, ते तमिळ भाषेमध्ये लिहिले. मी जेव्हा त्या पुजारीला विचारलं काय दिले, तर मा सुचे, घाबरू नको मी आहे. म्हणून जेव्हा हाताचं तुम्ही दर्शन घेतात ना, तर तुम्हाला नाही का ते अरे आपल्या जीवनात भगवंत काळजी नाही. आता मी मागच्या आठवड्यात मी कुठेतरी प्रवचन दिलं किंवा भक्ती आपण जीवनभर केली आणि शेवटी भगवंताचं स्मरण नाही केलं तर काय होईल? तर मी वराहपुराणाचे आणि पद्मपुराणाचे 3 श्लोक कोट केले, की भगवंत म्हणतात की कफवात पित्तानं माझ्या भगवंताचं स्मरण येत नसेल त्याला, तर मी स्वतः त्याला स्मरण करून माझ्या भगवत धामात घेऊन जातो. तो अंतिम काळी भगवंताचं स्मरण कसं करावं त्याचं त्या प्रवचनाचं टायटल. पुढं भगुरला दिलेले ते. हां, तर ते त्याच्यामुळे म्हणून इथे जेव्हा हाताद्वारे पाहतात तर भक्तांना अभय आणि दुसरं शस्त्र अर्थ धारण करतात. कशासाठी करतात? भगवंताने 4 आयुध धारण केले हातामध्ये. तर 2 शत्रूसाठी आणि 2 भक्तासाठी आहेत. शंख आणि पद्म हे भक्तांना. म्हणजे शंख पाहता तर तुम्हाला कोणाची? ध्रुवाची आठवण आली. पद्म म्हणजे लक्ष्मीची आठवण आली पाहिजे. आणि गदा
आणि सुदर्शन. सुदर्शन म्हणजे जे भक्तांच्या प्रती अपराध करतात, जसं दुर्वासा मुनी, आणि किंवा जे असुर येतात त्याचा वध करण्यासाठी. आणि दुसरं गदा कोण आहे, जसं वराह भगवंताला युद्ध करण्यासाठी भगवंतांना वराह रूप आहे. तर हे 4 हात भगवंत काय करतात, आपल्याला अभय वरदान देण्यासाठी आणि आपलं रक्षण करण्यासाठी भगवंत देतात. त्याबरोबर भगवंत काय करतात, आता मदन गोपालचं दर्शन घेतात, तुम्ही बासुरी वाजव. कशा बासुरी वाजवता भगवंत? तर गोपींना आनंद देण्यासाठी, गायींना आनंद देण्यासाठी. पशुपक्षी जेव्हा भगवंत बासुरी वाजवायचे तर यमुनेचं पाणी कसं व्हायचं, स्थिर व्हायचं. जे उलटं पाणी व्हायचं, जे दगड आहे ते एकदम पातळ पाण्यासारखे वाहून जायचे, जे वृक्ष आहेत ते स्तब्ध व्हायचे, पशुपक्षी प्राणी ते स्तब्ध व्हायचे भगवंताची बासरी ऐकून. आणि गोपी भगवंताची बासरी ऐकून सर्व काही सोडून देण्यासाठी आता तेव्हा भगवंताची जेव्हा बासरी बघतात तर तुम्हाला हे स्मरण झालं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे भगवंत त्याच हाताने गोवर्धन लीला धारण करतात. का बरं? तर आपल्या भक्तांना मेन कारण तर इंद्र दाखवलेलं नाही, तर मेन कारण आहे की गोपींना आणि सगळ्या ब्रजवासियांना वाटायचं की यशोदामाई नंदबाबांचं किती भाग्य की 24 तास कृष्णाला पाहतात. आम्हाला ते भाग्य कसं लाभेल, गायींना, गोपसाकांना, जे वृद्ध आहे, बालक आहे, सगळ्यांना वाटायचं. भगवंत म्हणले इंद्राचा अभिमान करायचा हे सेकंड प्रोडक्शन आहे. मेन प्रोडक्शन आपलं काम काय, 7 दिवस 7 रात्र मी आणि माझे भक्त, याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. आणि भगवंताने गोपाल चंपूमध्ये आणि अरंदवन चंपूमध्ये भगवंताने 12 रसाचं आदान प्रदान केलं तिथं. किती म्हणजे हात धरला गोवर्धनजी आणि मग 12 रस करतात, म्हणजे राधाराणी सोबत आदान प्रदान करतात, यशोदा माईचं पण बोलतायत, गोपसकोबत चेष्टा मस्करी करतायत. असं कोणी भगवंत आहेत का? म्हणजे भगवंत काय करतात, भक्ताचं रक्षण पण करतात आणि जे कर्म मिश्रित भक्त आहेत त्याचा अभिमान पण कमी करतात इंद्राचा. म्हणून जेव्हा आपण हात पाहू तर भगवंताचे आपल्याला हे लिहिलं पाहिजे. म्हणून नारद पुराणामध्ये एक सांगितलं आहे, यम ददामी वरम भक्त्या कृपया कर अस्मी स भगवान करुणा सिंधू अभय प्रश्नती अभयम च प्रयच्छती. म्हणजे याच्या सांगितलेलं आहे की नारद मुनी म्हणतात, यम ददामी वरम भक्त्या, जो भगवत भगवंताकडे येतो त्याला ददामी वरम भक्त्या, त्याला मी वरदान देतो जे पाहिजे. दुसरं काय, भक्त्या कृपया करुणा सन्नित, त्या भक्ताला करुणा देतो. आणि दुसरं काय, स भगवान करुणा सिंधू अभयम प्रयती ना दिलेले, की अशा करुणा सिंधूचं काय गुणगान करावं, कारण अशा भगवंताने भक्तासाठी ते हात दिलेले. बरं, हे केल्यानंतर दुसरं भगवंताने काय केलं, जे भक्ताच्या प्रती अपराध करतात, जसं नरसिंह देवाने काय केलं, त्याचे पोटच फाडलं. तर तुम्हाला हात पाहिल्यानंतर भगवंताची ती लीला आठवली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही रुक्मिणी जेव्हा हरण होत होतं तर रुक्मिणी आल्यानंतर भगवंतानं हात दिला रुक्मिणी. तो पिक्चर पाहिला का तुम्ही, रथामध्ये बसताना? जो कोणी शरणागत येतो तो भगवंत त्याला हात देतात. म्हणून तुम्ही एक फेमस फोटो पाहिला असेल बीबीटीचा, भगवंत गरुडावर येतं आणि भक्त पाण्यात बुडतं भवसागरात, तर भगवंत त्याला हात देऊन उचलतायत. कोणता भक्त? जो भक्ती लुडफुडूत करतोय, अशा भक्ताला ते काय करतात, हात देतात. म्हणून इथं भगवंताला आपल्याला रुक्मिणीची लीला आठवली पाहिजे. दुसरं, पुतनाच्या एकदा मुच्छंते मुच्छंते मुच्छंते, अरे सोड रे मला, सोड रे मला. तर तिथं प्रपात राधोगण महाराज प्रवचनामध्ये म्हणतात, भगवंत एकदा हातानं कोणाला धरतात ना, ते सहजासहजी सोडत नाहीत. तसं एखादा भक्त भक्ती खूप केली आणि तो म्हटला आता इस्कॉनमध्ये मला राहायचंच नाही, मी जातो बाहेर, कांदा भजे खाताना त्याला पहिले आठवण 4 महिने, असे नियम कधीच आठवणार नाही त्याला. पण जेव्हा कांदा भजे खाऊ द्या त्याला बरोबर आठवतात. चहा प्यायचा तरी आठवण, हॉटेलमध्ये जाताना विचार कर, नाही यार खाऊ नये. म्हणजे भगवंत म्हणतात ही इस्कॉन भक्ती, कृष्ण भक्ती म्हणजे अंडरवर्ल्ड ची गँग आहे. एकदा इथं आला तर इथलंच व्हायचं, नाही तर बाहेर गेल्यानंतर काही खरं नाही आपलं. कारण भगवंत एकदा धरतात ना एखाद्या भक्ताला, बेटा तू किती पळ, मी तुला सोडत नाही. म्हणून भगवंताचे हात आपल्याला ते आठवले पाहिजे. आणि मग पुतना याच्यातून त्याच्यानंतर भगवंताची हात पाहिल्यानंतर चाणूर भगवंताने काय केलं, वध केला. तुम्हाला ते हात पाहिल्यानंतर आठवलं पाहिजे. बोर होत चालले का तुम्ही? कारण डुलक्या मारतात बरेच जण. सगळे म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम
एवढं घसाकोळा म्हणजे प्रिपरेशन करून नाही का? हा, लिलामध्ये चालले का तुम्ही? वा वा वा. हा, अरे पण एवढ्या बी आठवणा की मला. हा, हा. तुम्ही सगळे महान आहेत, मी लहान आहे. हा? तर हे जन्माष्टमीचं प्रिपरेशन आहे आपलं, लक्षात आलं का? त्याच्यानंतर चानूर मुष्टिक, भगवंताने काय केलं? चानूरला गळा दाबून त्याला भिरकवलं आणि त्याचा उद्धार केला. दुसरा, तुर्नावत जेव्हा भगवंताला घेऊन गेले तर तुर्नावताने काय केलं? भगवंताचं 2 कारण होते. भगवंताला वाटायचं वृंदावन नाही का, एवढी वृंदावनची महिमा आहे, मला त्याचं दर्शन कधी पाहायला भेटेल. म्हणून भगवंत वरती जाऊन आधी पाहून घेतात सगळ्या गोकुळ महावानं, वृंदावनला पाहतात, नंतर गळा दाबतात. आणि मग तुर्नावत खूप प्रयत्न करतो, सोड. भगवंत नाही, जेव्हा त्याचा वध केला तेव्हा सोडलं. तर तुम्हाला ते हात पाहिले, भगवंताचे हस्तकमल पाहिले, तर तुम्हाला ते आठवलं पाहिजे, म्हणून तिथे हे दिलेले. त्याच्यानंतर कंसाचा उद्धार सुद्धा भगवंताने काय केलं? हाताने केलेला आहे, हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर भगवंताने शिशुपालचा उद्धार भगवंताने हाताने केलेला आहे, ते तुम्हाला लिहिलं आठवले पाहिजे. त्याच्यानंतर नरकासुराचा वध भगवंताने काय केलं? हाताने केलेला आहे. आणि विशेष करून गोपींना आपलं आलिंगन देण्यासाठी हात भगवंताने पहिले केलेलं. आणि विशेष करून गोपीपेक्षा जेव्हा यशोदामाई कृष्णाला आवाज द्यायचे, ते कृष्ण असे धावत यायचे. कशासाठी? यशोदामाईने घेऊन टाका. याला म्हणतात मेडिटेशन दर्शन. हां, असं. आणि ते केल्यानंतर दुसरं, भगवंताने महाभारतामध्ये तुम्ही एक मुद्रा पाहिली असेल अर्जुनाला ज्ञान देताना, ज्ञान मुद्रा आहे म्हणून दिलेली. तर भगवंत त्या हाताने मुद्रा, ज्ञान मुद्राच्या द्वारे भक्तांना ज्ञान पण देतात. तर तुम्हाला ते महाभारतातला जो प्रसंग तो आठवला पाहिजे. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, भगवंत द्रौपदीला वस्त्रहारण नाही का प्रदान करतात हातानं, की एखादा भक्ताला किती देव द्या, पण त्या भक्ताला मी माझं रक्षण करतो हाताद्वारे. हे केल्यानंतर दुसरं, सुदामाला विशेष करून उद्धार करण्यासाठी भगवंताने आलिंगन दिलं हातानं. तर ह्या सगळ्या तुम्ही जेव्हा एक एक गोष्ट पाहतात, तुम्हाला एक एक गोष्ट ती आठवली पाहिजे. गेले नाही असं नाही, उद्यापासून असं मेडिटेशन असलं पाहिजे, मदन गोपालजींचं असो, कोणत्या विग्रहाचं असो, ते असलं पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही भगवंताचे हात पाहिले की नंतर काय पाहिलं पाहिजे? गळा. तर भगवंताने गळ्यामध्ये कौस्तुभ मणी धारण केलेलं आहे. कंठी कौस्तुभी मन विराजित, तुकाराम महाराज म्हणतात. तर ते कौस्तुभ मणी कुठं आठवलं पाहिजे? जेव्हा समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनामध्ये भगवंताने 3 अवतार घेतले. कुर्मा अवतार, अजित अवतार, धन्वंतरी अवतार आणि आणखीन एक अवतार घेतला, मोहिनी अवतार. 4 अवतार घेतलेले. तर कौस्तुभ मणीवर तुम्हाला 4 लीला त्या स्मरण झाल्या पाहिजे. तुम्ही म्हणता प्रभूजी 1च मिनिट असतो दर्शन घ्यायला, आणि एवढं कुठं आठवणार आहे? भाऊ जेवढं आठवण तेवढं आठव. पण नुसतं त्या, कारण की भगवंताचं दर्शन नाही का, चरण कमल आपण नाही का त्या स्टोनकडे पाहतो, पण त्या लीला तुम्हाला आठव. म्हणून रूप, सौंदर्य, मानता आणि मधुरता, आणि त्या सौंदर्याकडे तुम्ही आकर्षित होता की भगवंत किती हे येतात आपल्यासाठी. आणि मग गेल्यानंतर इथे याच्यामध्ये एक श्लोक येतो कौस्तुभ आपलं गळ्या संदर्भात, की भगवंत कंठे वैजयंती मालाच चल हेम विभूषतन. विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की भगवंत त्या गळ्यामध्ये कौस्तुभ मण्याबरोबर काय करतात? वैजयंती माळा धारण करतात. आणि तो कसा आहे? चारू हेम हिभूषण, म्हणजे भगवंताचे ज्या आपल्या गळ्यावर नाही का रेखा नसतात, पण भगवंताच्या गळा बघताना त्या रेखा असतात. आणि त्या रेखा कशा आहेत? हेम विभूषण, म्हणजे सोन्यासारख्या जो गोल्डन कलर आहे ते हेमभूषण आहे. तर कौस्तुभ मणी पाहिल्यानंतर वैजयंती धारण केलेलं आहे, त्याबरोबर त्या रूपाला तुम्ही स्मरण केलं पाहिजे. आणि इथे याच्यामध्ये दिलेलं आहे की कोणी जर दिले वक्रतुंड कृष्णस्य वल्गुवंशी धूर्तकंठे यत्र संगीता मोदनांच तम नमामि मुकंदन. जर कोणी भगवंताच्या गळ्याकडे पाहतो, वक्रतुंड कृष्णस्य म्हणजे वाकडे तिरपे स्वभावाचे भगवान कृष्णाचं रूप, पण काय दिलंय? वल्गु वंशीभूत धृत्य कंठे, अशा भगवंताने ओठाशी सोबत कंठ धारण करून काय करतात? बासुरी वाजवतात. आणि यत्र संगीता मोदनच, त्यांच्या कंठातून एकच मोठं संगीत नेतंय, जे गोपींना आकर्षित करतंय, गाई वासरांना आकर्षित करतंय, गोप सखांना आकर्षित करतंय, भक्तांना आकर्षित करतंय की त्यांचा गळा किती सुंदर असेल. आणि असं कोणी केलं
तम नमामि मुकुंद, जो गोळ्याचं स्मरण करतो आणि ते ऐकतो तर त्याच्या जीवनात तो मुक्त होतो. म्हणून इथं भगवंतानं मुकुंद शब्द उच्चारलेला आहे. काय शब्द वापरला, काय दिलेलं आहे, वक्रतुंडच्या कृष्णस्य वल्गुवंशी द्रुत कंठे यत्र संगीत मोदनंच तम नमामि मुकुंदम. अशा मुकुंदाला मी नमस्कार करतो की जे मुकुंद गळ्याचं स्मरण करून त्या भक्ताचा उद्धार करतात. म्हणून इथे आपण काय केलं पाहिजे, गळ्याला त्या लिहिलं आठवलं पाहिजे. मग आता गळ्याच्या वरती गेल्यानंतर ओठ, ओठ तर एवढ्या जबरदस्त भरपूर लिहिल्या आहेत. बा 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 हा, आपल्याला ओठ पाहिल्यानंतर एकतर आपण नाही का आपल्या वटाकडे बघा आणि भगवंताच्या वटाकडे फरक आहे. आपण लाली लावत राहतो, हळदी कुंकू पण भगवंताचे ओठ कसे आहेत, एकदम बिंबाच्या फळासारखे आहेत. ते ओळ पाहिल्यानंतर असं म्हणतात की अधुरम मधुरम वंदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदय मधुरम गमनम मधुरम मधुर अधिपते अखिलम मधुरम. म्हणजे वल्भाचार्य म्हणतात अधुरम मधुरम, भगवंताचे जे आदर आहेत ते मधुर आहेत. आणि कसं आहे, वदनम मधुरम म्हणजे भगवंताचा चेहरा सुद्धा मधुर आहे. त्याच्यानं नयनम, डोळे सुद्धा कसे आहेत, मधुर आहेत. हसित, भगवंत स्माईल करताय ते कशी आहे, मधुर आहे. आणि हृदयम मधुरम गमनम मधुर, भगवंताचं हृदय सुद्धा मधुर आहे आणि गमनम मधुर आहे. मधुरा आदिपक अखिले, म्हणजे सगळ्या मधुराच्या स्वामी अखिल कोण आहेत, मधुरम भगवान कृष्ण आहेत. आणि हे केल्यानंतर भगवंत इथं भागवताच्या दशम स्कंदामध्ये अध्याय 21 श्लोक नंबर 21 मध्ये वदनम नवनव बंबुदानम ब्रज स्त्रीना विकास सम्मुखम यथा मधुरे मधुरे अधरम भोजनम मधुपान चक्रम यद भवात. गोपी काय करतात, भगवान कृष्णाच्या ओठाला स्पर्श करून मधुरपान करतात. जसं भृंग असतो तो जेव्हा मधमाशीला मधाच्या पोळा लागतो तर मध घेतात, तसं भगवंताच्या ओठाला जेव्हा गोपी स्पर्श करतात तेव्हा त्यांना काय होतंय, मधुपान चक्रम यदा भवत, ते मधुपान करतात, त्यांना असं ते मंत्रमुग्ध होऊन जातात. असं केल्यानंतर म्हणून ह्या श्लोक जेव्हा तात्पर्य वाचा, 10वा स्कंद अध्याय 21 श्लोक नंबर 6 ही घरी गेल्यानंतर निश्चित वाचा. याच्यावर खूप तात्पर्य प्रूपादन खूप काही डिटेल्स दिलेले. ठीक आहे. आणि मग गोपी काय म्हणतात की भगवान श्रीकृष्णाचे ओठ कमळासारखे आहेत आणि त्याच्यावर बसणाऱ्या ब्रह्मासारखं आम्हाला त्यांचे मधुराचं मधुपान करावंसे वाटतंय. की अशा मधुराचं, या बासरीनं कोणतं पुण्य केलंय, बासची आहे, वनात आहे, पण आम्ही जवळ असून सुद्धा भगवंतानं आम्हाला कधी पण ही बासुरी तर डायरेक्ट ओठावर बसलेली. आणि ते ईर्ष्या कोणाशी करतात, त्या बासुरीची करतात की ही सवत आम्हाला आलेली आणि ती भगवंताच्या ओठावर जाऊन बसलेली. म्हणजे गोपी काय करतात, भर्षणा करतात बासुरीची. आणि मग केल्यानंतर इथे रामचरित्र मानसमध्ये तुलसीदासजी म्हणतात मुखकमल सुंदर चारू चप्पल अधर सरस वचन मधुरम मृदू हसित करम. बालकांडामध्ये ते म्हणतात की भगवान रामचंद्राचं मुखकमल सुंदर चारू, भगवंताचं मुखकमल कसं आहे, सुंदर चारू. चपल अधर, भगवंताचे ओठ किती चंपल आहेत, गोड बोलणार आहेत. आणि सरस वदन मधु मधुर मधु हसित, भगवंताचे शब्द ओठातून जेव्हा निघतात ते मधुर आहेत आणि मृदू आहेत. दोन गोष्टी येतात, भगवंताच्या शब्द कसे मधुर आहेत आणि मृदू आहेत. आणि असं स्मरण केल्यानंतर ते म्हणतात की आता भगवंताच्या ओठाकडे पाहून कोणत्या लीलाच स्मरण झालं पाहिजे, तर वंशीबद्ध याचं झालं पाहिजे. की त्या गोपी वंशी ऐकून, बासरी ऐकून नाही काय झालेले आहेत, गोपी बेभान झालेल्या आहेत, नद्या स्तब्ध झालेल्या आहेत, पशुपक्षी मंत्रमुग्ध झाले, वृक्ष नाही का झुकतायत खाली. कशासाठी, की भगवंताच्या ओठातून बासुरीचा आवाज नाही का किती सुंदर येतो. आम्ही असे उभे का आहेत, खाली का होत नाहीत, आणि म्हणून त्या खाली येतात. आणि त्यानंतर दिल्यात आणखी ओटाकडे पाहिल्यानंतर भगवंताच्या मुखातून काय आलेले, भगवत गीता, भगवंताच्या मुखातून निघालेलं गीत. आपण कोणते गीत गातो, दुःख झाले तर फिल्मी गाणे म्हणतो, आनंद झाले की गाणे म्हणतो, पण भगवंताच्या मुखातून ओठातून जे निघालेले ते आपल्यासारख्या जीवांच्या उद्धारासाठी. म्हणून ह्या जगातले इकडे तिकडे गीत म्हणायला पाहिजे, एकच गीत म्हणायला पाहिजे, ते म्हणजे भगवद्गीता. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि अशा ओठातून जेव्हा कोणी ज्ञान ऐकतं, जसं अर्जुनाचा मोह नष्ट झाला, तर त्याच ओठाचं स्मरण करून त्याच्या जीवनातला मोह नष्ट होतो. म्हणून ओठाला स्मरण करून ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर इथे आचार्य सांगतात की ओठाचं काय,
एक तर वंशी धारण करून भक्ताचं हृदय आकर्षित करण्यासाठी, दुसरं मधुर आणि दिव्य ज्ञान देण्यासाठी, तिसरं अधर अमृत भक्तीचं अंतिम फळ आणि भगवंताला भक्ताला आकर्षित करण्यासाठी ओट दिलेले. बरं, ओटाची आणखीन कोणती लीला आहे? सगळ्यात महत्वाची पूतना. म्हणजे एकच ओट आहेत भगवंताचे, पण असुराचा सुद्धा वध करतायत ओटाने आणि गोपींना सुद्धा आकर्षित करतायत. त्याबरोबर पुतणेला तर ओटाने जीव केला, पण त्याच ओटाने यशोदामाईचं दूध पान केलेलं. बरोबर, यशोदामाईचंच नाही तर कोणाचं केलेलं? देवकीचं पण केलेलं आणि गायींचं पण दूध पान केलेलं ओटाने. तर हे भगवंत चाललं पाहिजे. त्याबरोबर ते पुढे लिहितात माखन चोर लीला. भगवंत ओठाने गोपींचं जे माखन आहे, प्रेम आहे, ते स्वीकार करतात. त्याबरोबर कंसाशी बोलणं झाल्यानंतर आणि सुधर्मामध्ये भगवंत जेव्हा आपल्या भक्तांशी बोलतायत, त्या ओठाच्या मुखातून सुंदर ज्ञान आणि जे मंत्रमुग्ध करणारे, सगळ्यांच्या मधुराला कानी वाटणारे त्या ओठातून दिव्य मधुर वाणी बाहेर पडते सुधर्मामध्ये. आणि सगळ्यात म्हणून द्रौपदीला भगवंत काय म्हणायचे? सखी. काय म्हणायचे? सखी म्हणायचे. तर द्रौपदीला असं वाटायचे की हे शब्द किती वारंवार ऐकत जावं त्यांना, की भगवंत किती मधुर बोलतात आणि मृदू बोलतात, ते वारंवार ऐकावं म्हणून सखी म्हणायचे भगवंत द्रौपदीला. आणि म्हणून इथं ओटाच्या द्वारे काय केले? दिलेले. आता ओटाच्या वरती गेल्यानंतर आपण काय पाहू? डोळे. नमस्ते पंकज नेत्र, भगवंताचे नेत्र. नेत्र पाहिल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामामध्ये विश्ववक्षो विश्वदक्ष विश्व म्हणजे सगळ्या विश्वाला भगवंत डोळ्यातून पाहत आहेत सगळ्या याच्यामधून, आणि सगळ्यावर भगवंताची नजर आहे. म्हणून या जगामध्ये आपण सगळ्याला फसवू शकतो, पण परमात्मा नाही का म्हणून परमात्माने प्रत्येक जीवात्माकडे त्या चक्षुन. भगवंत झोपले तरी सृष्टी चालते, आपण झोपलं तर सगळं बंद होऊन जाते. पण भगवंत 4 महिने झोपले जातात भगवंत. कधी? शयन एकादशी आषाढीपासून. आणि उठतात कधी? एकाला माझे तर कोणतरी मध्यंतरी प्रवचन ऐकलं, कार्तिकीला उठतात. भगवंत झोपले तरी सृष्टी चालते. म्हणजे भगवंत झोपले तरी सिस्टम चालतंय, आपले सिस्टम बंद पडते. पण इथे भगवंत दिलेले. त्याच्यानंतर ते म्हणतात की श्रीमद भागवताच्या नेत्राबद्दल श्रीमद भागवताचा दशम स्कंद अध्याय 44 श्लोक नंबर 14 मध्ये कृष्णाच्या नेत्राचं वर्णन करतात की ते जेव्हा कोणी त्यांचे डोळे कसे येतं? कमलाप्रमाणे तेजस्वी आहेत आणि करकुंडलाने सुशोभित आणि भक्तांना आकर्षित करणारे. म्हणून गोपी जेव्हा ब्रह्माजीला परमाष्टीला काय म्हणतात की तू ह्या पापण्या लावल्याच का? की आम्हाला भगवंताच्या सौंदर्याचं नाही का बाधा येते. दिल्यानंतर की भगवंताचं रूप पाहावं किती, तर त्याच्यामध्ये भगवंताचे डोळे. मग राधारामन जेव्हा तुम्ही पाहतात ना, किती कसे डोळे एकदम सुंदर आहेत. जेव्हा राधा येऊन आपले मदन गोपालजीचे डोळे पण खूप सुंदर आहेत जेव्हा तुम्ही पाहता, तर ते तुम्हाला आठवलं पाहिजे. आणि रामरक्ष स्तोत्रामध्ये ते म्हणतात राम राजीव लोचन. राम राजीव लोचन म्हणजे कमळासारखे भगवंताचे डोळे आहेत, दिलेले आहेत. म्हणून इथं म्हणतात ध्यात्व नील पलक्ष श्याम राम राजीव लोचन. भगवंताचे त्या डोळ्यावर ध्यान केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठे डोळे कोणाचे येतात? जगन्नाथजीचे. का बरं जगन्नाथजी मोठे डोळे? एखादा भक्त थोडीशी जरी भक्ती केली तर भगवान जगन्नाथजी मोठे डोळे करतात. आणि आपल्याला असेच कारण आहे की भगवंताचे मोठे डोळे आहेत आणि माझी भक्ती छोटी आहे, पण जगन्नाथजीची कृपा माझ्यावर राहील. म्हणून घाबरायचं काम नाही, टेन्शन नाही घ्यायचं. जी भक्ती होते प्रयत्न करायचे. याचा अर्थ म्हणून प्रभूजी आता उद्यापासून एकच माळा नाही. आपल्याकडे काय थोडा डिस्काउंट दिले की लेच घेतात लोक. हात दिला की बोट दिले की हातच खेचायचं, तसं नाही. भगवंत आपले प्रयत्न करणं काम आहे भगवंतानं, म्हणून नेत्र दिलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत इथं भगवंताची एक लीला आहे. डोळ्यांचे कटाक्ष लिहिलं, गोपीवर नाही कटाक्ष टाकायचे. आणि गोपी जेव्हा भगवंताच्या कटाक्षाकडे बघायचे तर सगळ्या गोपी मंत्रमुग्ध होऊन बेहोश व्हायचे की भगवंतांना अशा तिरक्या नजरेनं. आणि याचं वर्णन कुठे? गोवर्धन लीलेमध्ये भगवंत तिरप्या नजरेनं गोपीकडे बघायचे. आणखीन वर्णन आहे श्रीमद भागवतामध्ये नरसिंहदेव, तिथं दया आणि ईर्ष्या
कोण प्रल्हादाकडे प्रेमानं बघता येते आणि हिरण्यकशिपून म्हणून नाट्यशास्त्रामध्ये तुमच्या डोळ्यातून एकच तुम्ही भूमिका निभू शकता, एक तर दयाची किंवा क्रोधाची. पण नाट्यशास्त्राच्या पलीकडे नरसिंहदेव गेलेले आहेत. म्हणजे 2 डोळ्यामध्ये भगवंत एकूण दया दाखवतायत आणि एकूण क्रोध व्यक्त करतायत. म्हणजे हे डोळे तुम्हाला, म्हणजे भगवंताचे डोळे पाहिल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी आठवल्या पाहिजे. आणि मग गोपीनं गेल्यानंतर इथं म्हणतात की भगवंताची करुणामाई दिल्यानंतर जेव्हा ते हनुमानजीची भक्ती पाहून पाहतात, भरताला पाहतात, तर भगवंताच्या डोळ्यातून अश्रू येतात की अरे माझे भक्त माझ्यासाठी किती भक्ती करतात. तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. भगवंत याच्यावर खूप डिटेल मी आता पुढे एखादा एपिसोड एक पार्टवर भगवंताचे कोणतं आणि श्लोक पण घेणार आहे त्याच्यात डिटेल्समध्ये. आणि मग तिसरं हे दिलेलं आहे आणि भगवंत दिल्यानंतर भगवंताने डोळ्याच्या माध्यमातून अर्जुनाला ईश्वरूप दाखवलेले, याचं पण वर्णन आहे. आणि दुसरं भगवंत नेत्रातून सृष्टी बघतात. याचं उदाहरण भगवद्गीतेमध्ये प्रभुपाद ॲनॉलॉजी देतात. जसं कसं की एक कासव समुद्राच्या काठी जातो, अंडे देतो आणि जमिनीमध्ये काय करतो, अंडे पुरून ठेवतो. पण ते कासव समुद्रात राहून त्या अंड्यावर काय करतं, मेडिटेशन करतं. आपल्याला दिसत नाही, अंडे कासवाला बघत नाही, पण कासव काय करतात, तिथे राहून डोळे बंद करून मेडिटेशन करतात. तसंच भगवंत या सृष्टीमध्ये सगळ्या जीवात्म्याला जन्म घालतात. नेत्र बंद करून सृष्टी आपोआप जन्माला येते. म्हणून इथे नेत्राचं तुम्हाला ते स्मरण झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आचार्य म्हणतात की आल्यावर भगवंताने चरण स्पर्शाने उद्धार नाही केला, तर दिव्य आपल्या चक्षुदृष्टीनं सुद्धा उद्धार केला. की किती वर्षापासून पश्चाताप करतीये. म्हणून भागवतामध्ये, महाभारतामध्ये वर्णन आहे की जेव्हा कौरवांच्या बाजूला लोकांना माहीत होता की आपण जिंकणार नाहीत, तरी कौरवाच्या बाजूला का बरं लोक एवढे गेले? सगळे स्वार्थी होते. कारण की लोक हे विचार करत होते की भगवंताला पाहता पाहता आम्हाला शरीर सोडता येईल आणि भगवंत आमच्याकडे पाहतायत. आणि भगवंताला जेव्हा अर्जुन बाण मारेल तर आम्ही भगवंताच्या सौंदर्याकडे दर्शन करू, भगवंत आम्हाला पाहिजे, आमचा उद्धार होईल. म्हणून समोरच्या पार्टीमध्ये जास्त लोक होते. म्हणून हे नेत्रांचं दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भगवंत नेत्रातून नाही का कृपा प्रदान करतात. कसे? द्रौपदीच्या नेत्रातून भगवंत प्रगट झाले. आणि सगळ्यात म्हणजे यशोदा माईला भगवंताला डोळ्यातलं ब्रह्मांड दाखले, याच्यावर सगळ्यांना दिलेलं आहे वर्णन याचं. भीष्मदेवाला सुद्धा मुक्ती किंवा वैकुंठ कुठून दिलेले? सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्या शरीराच्या एवढ्या वेदना होत्या, भगवंतांनी नुसतं दृष्टी टाकली, वेदनातून ते मुक्त झाले. आणि केवळ भगवंत भक्ताला पाहत होते आणि भक्त भगवंताला पाहत होते, हे भीष्मदेवांचं वर्णन येते. आणि परीक्षित महाराजाला गर्भामध्ये आचार्य म्हणतात की गद्यापेक्षा भगवंताने दिव्य दृष्टीनं नाही का आतमध्ये राहून नुसतं परीक्षित महाराजांचं रक्षण केलं, नुसतं डोळ्यानं. म्हणून हे भगवंताची लीला आहे. म्हणून भगवंताचे रूप नाही का दिव्य नेत्र दिलेले. आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, गोपींना गोवर्धन लीलेमध्ये सुद्धा गोपींना सगळ्या ब्रजवाशांना पाहायचे हे दिलेले आहे. म्हणून आता याच्या पुढे डोळे तुम्ही पाहिले, आता काय पाहायचं? भगवंताच्या भुजा. 5 मिनिटं घेतो, ठीक आहे. हाय म्हणा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. श्रीमद भागवताचा पहिला स्कंद अध्याय 9 श्लोक नंबर 16 मध्ये ते म्हणतात, शंखचक्र गदा पद्म ददो गुलभी पृथकम श्रीयुक्तो मौघश्याम दिव्यांग चतुर्भुज. चतुर्भुज म्हणजे भगवंताचे भुजा. आता हे भुजा का बरं आहे? तर रामरक्षा स्तोत्रामध्ये एक दिलेलं आहे, चारू भाऊ शिरोक्तम रत्नमाला विभूषितम रामराजू लोचन सर्व यज्ञेशी पूजितम. तर इथे चारू भाऊ भुजाबद्दल नाही का रामरक्षा स्तोत्रामध्ये वर्णन केलेले की त्या भुजा काय करतात? भक्तांना दे. आणि गीतेमध्ये सुद्धा विराट रूपामध्ये नाना भुज करो अद्भुतम 11वा अध्याय श्लोक नंबर 10 मध्ये शब्द वापरलेला आहे. कोणता? नाना भुज करो अद्भुतम. भगवंताच्या विराट भुजा येतात, असंख्य भुजा येतात. आणि त्या भुजाने ते काय करतात? सृष्टीचा संहार करतात आणि सृष्टीचा संहार करतात. सृष्टीचं निर्माण बी करतात आणि संहार बी करतात. त्या हजारो भुजा. म्हणजे इथं काय करतात? भुजा पाहिल्यानंतर तुम्हाला भगवंताची महानता लक्षात आली पाहिजे. आणि चतुर्भुज पाहिल्यानंतर इथे काय करतात की त्यांना भगवान रामचंद्राला एक शब्द आहे, नाव आहे दीर्घ भाऊ. आणि चैतन्य अजान लंबो भुजितो.
म्हणजे चैतन्य महाप्रभूंचे पाय हात कुठपर्यंत जायचे, गुडघ्याच्या खाली जायचे. अजान भुज लंबितो. कशासाठी? हां, सगळ्यांना आलिंगन देण्यासाठी, या रे बाबा इकडे करण्याचं, म्हणून त्यांच्या भुजा दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भगवान रामचंद्रांनी ह्या भुजाने भरताला आलिंगन दिलं होतं. कृष्ण आणि ह्याच भुजा बलरामजीला काय करतात, आधार देतात. म्हणून बघा, बलरामजी मोठे आहेत, कृष्ण छोटे आहेत, पण बलरामजी कोणाचा आधार घेतात, कृष्णाच्या भुजाचा. म्हणून फेमस पेट आहे, उद्या बलराम जयंती आपल्याला, तर बलरामजी असा हात देऊन, कृष्ण बलराम जेव्हा तुम्ही जाता ना वृंदावनमध्ये, तर बलरामजी कृष्णाच्या भुजावर हात ठेवून नाही का आधार घेतात. तर तुम्हाला भुजा पाहिली की बलरामजीचा तो पिक्चर आठवला पाहिजे. आणि मग केल्यानंतर इथे वर्णन केल्यानंतर त्या भुजाने नरसिंहदेवाच्या अवतारामध्ये सगळ्यांचा, आता तुम्ही सगळ्यांनी पिक्चर पाहिला, किती भुजा आल्या होत्या, सहार केला, तर ते तुम्हाला स्मरण झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही भुया पाहता डोळ्याच्या मधातल्या, तर तुम्हाला एक गोष्ट आठवली पाहिजे की सगळा काळ भगवंताच्या भुया पाहून घाबरतो. सगळ्या काळ मृत्यू जे कोणी असेल ते घाबरून जातात भगवंताच्या भुयामुळं. आणि आपण अशा भुयाचा आश्रय घेतला तर आपल्याला घाबरायचं काय कारण आहे. आणि अशा प्रकारे ललाट पटले, भगवंतात चंदन लावतात भगवंताचे, याच्यातून ललाट पाहिल्यानंतर भगवंताचं ते आठवलं पाहिजे. आणि सौंदर्याचं केल्यानंतर हे रूपाचं सौंदर्य अशा प्रकारे घेतला तर आपण इथे ह्या भगवंताच्या सौंदर्याचं स्मरण करताना, भगवंताचं दर्शन घेताना लीलाचं स्मरण झालं पाहिजे, असं आपण समजलं पाहिजे. म्हणून उद्यापासून जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तर याच्यावर नाही का आपण लीलाचं मेडिटेशन केलं, अशा प्रकारे दर्शन घेऊन आपलं चित्त, आपलं मन भगवंताच्या रूप सौंदर्यामध्ये आकर्षित करून 3 गोष्टीचा रसास्वादन करायचा. भगवंताची महानता, भगवंताची मधुरता आणि भगवंताचं सौंदर्य. हे केल्यानंतर एक दिवस जेव्हा असं एक चित्त दर्शन घेऊ, तर पद्मपुराणामध्ये म्हटलेले आणि जगन्नाथजीच्या प्रसंगामध्ये म्हटलेले की जीवनभर आपण भले भोग संसारामध्ये असू, आपली मती लागत नसेल, पण जेव्हा तुम्ही एक चित्तानं भगवंताच्या सौंदर्याचं दर्शन घेतात, तर रील फिरत असताना तुमचं चित्त जे भगवंताचं दर्शन घेतलं रील थांबेल आणि तुम्ही ते स्मरण करून वैकुंठात जाताना, असं जगन्नाथजीच्या पास्ट टाईममध्ये पण येते आणि भगवंताचे दिलेले. म्हणून लादनी माताजी ते घंटोघंटे भगवंताचं दर्शन घ्यायचं. आणि मग तुकाराम महाराज माता, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजने, तो पा विठ्ठल बरवा, तो पा माधव बरवा, रूप पाहता लोचनी. जेव्हा आपण रूपाचं दर्शन घेऊ, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजने, सुखाचे मार्ग भगवंताच्या सौंदर्यात आणि ते सुख भगवंतामध्ये आपल्याला प्राप्त करतात. त्यामुळं आजपासून आपण कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने अशा भगवंताचं स्मरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करा. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम